नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर। 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आता खूप दिवस राहिलेले नाहीयेत। तर मित्रांनो, यासाठी आपला भरपूर अभ्यास व्हावा म्हणूनच आपण या चॅनलवर महाराष्ट्र पोलीस भरती 2024 साठी सराव प्रश्नपत्रिका सिरीज सुरू करत आहोत। तर यामध्ये मित्रांनो आपण पोलीस भरतीसाठी आवश्यक प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत, जेणेकरून आपला भरतीच्या अनुषंगाने चांगला सराव होऊन जाईल। तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीची लेखी परीक्षा देणार असं तुम्हाला वाटत असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पहा। त्याचबरोबर आपले मित्रांना नातेवाईक याच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा। तसेच याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून पोलीस भरती त्याचबरोबर इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलवर 2024 मध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तसेच खास करून पोलीस भरतीसाठी महत्त्वाच्या प्रश्नोत्तरांची एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये आपण टेलिग्राम चॅनलवर क्विजच्या माध्यमातून महत्त्वाचे प्रश्न सोडवतोय। तर मित्रांनो, त्याचबरोबर प्रश्नासोबत या ठिकाणी आपल्याला त्याचं स्पष्टीकरण देखील पाहायला मिळेल। तर मित्रांनो, तुम्हाला देखील अशा प्रकारे सराव करायचा असेल, क्विज सोडवायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि क्विज सोडवण्याचा आनंद घ्या। आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना। प्रश्न क्रमांक 1, मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण महाप्राण म्हणून मानले जातात? आता मित्रांनो, महाप्राण कोणता वर्ण आहे? महाप्राण वर्ण आहे ह। तर मित्रांनो, जे इतर व्यंजन आहेत जसं की ख, घ, झ ज्यांचा उच्चार करताना ह चा उच्चार होतोय, तर मित्रांनो त्या सर्वांना महाप्राण व्यंजन असं म्हटलं जातं। तर मित्रांनो, यामध्ये किती आहेत? ख आहे, घ आहे, छ आहे, झ आहे, याप्रमाणे स पर्यंत एकूण 14 वर्ण महाप्राण वर्ण आहेत। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 14। कोणते कोणते? ख, घ, छ, झ, ठ, ढ, थ, ध, फ, भ, श, श आणि स आणि शेवटी कोणता? ह। एकूण 14। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 2, ऑडिसिटी ऑफ होप या पुस्तकाचे लेखक कोण? मित्रांनो, द ऑडिसिटी ऑफ होप थॉट्स ऑन रिक्लेमिंग द अमेरिकन ड्रीम हे पुस्तक आहे ते अमेरिकेचे माजी राष्ट्रपती किंवा राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी लिहिलेलं आहे। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 3 बराक ओबामा। तर मित्रांनो, त्यांच्या आयुष्यात लिहिलेलं त्यांनी हे दुसरं पुस्तक आहे। पहिलं पुस्तक कोणतं याच्याबद्दल माहिती मिळाली तर पहा, किंवा उत्तर माहित असेल तर कमेंट मध्ये लिहा। प्रश्न क्रमांक 3, घंटा शब्दाचे पर्यायी रूप ओळखा। आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, घंटा या शब्दाचं पर्यायी रूप कोणतं असू शकतं? या ठिकाणी घंटा, 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 कोणतेही नाही, हे 4 पर्याय आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, या ठिकाणी जो अनुनासिक आलेला आहे ते कोणतं येईल मित्रांनो? तर ट च्या गटात येईल आणि ट च्या गटामध्ये कोणतं आहे? तर बाणाचं न आहे। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 4, लेखक व आत्मचरित्राची चुकीची जोडी ओळखा। 1, लक्ष्मण माने उपरा। मित्रांनो, लक्ष्मण माने उपरा बरोबर आहे। डॉक्टर श्रीराम लागू लमान हे देखील बरोबर आहे। किशोर काळे कोल्ह्याचं पोर हे देखील बरोबर आहे। तर मित्रांनो, नामदेव ढसाळ यांचं आत्मचरित्र नाहीये, तर बलुत हे आत्मचरित्र आहे ते कोणाचं आहे? बलुत हे आत्मचरित्र आहे दया पवार यांचं। म्हणजे या ठिकाणी ऑप्शन 4 चुकलेला आहे। चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन 4 आहे। ठीक आहे, म्हणून पर्याय 4 हे आपलं उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 5, विसर्ग हा एक डॅश डॅश वर्ण आहे। आता मित्रांनो, आपल्याला वर्णांचे प्रकार माहित आहेत, कंठ, दंत, तालव्य। ठीक आहे। तर मित्रांनो, ज्या वर्णाचा उच्चार करताना आपली जी जीभ आहे, जिभेचा मागचा भाग आहे तो आपल्या पडजिभेला टच होऊ शकतो, त्यांना काय म्हणायचं? कंठवर्ण म्हणायचं। तर मित्रांनो, या ठिकाणी विसर्ग असतो तो देखील कंठवर्ण असतो, म्हणून आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 कंठवर्ग। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 6, पीक विमा योजना ही मूळ संकल्पना कोणाची आहे? मित्रांनो, पीक विमा योजना ही मूळ संकल्पना आहे भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची। म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, च आणि श ही डॅश डॅश आहेत। मित्रांनो, या ठिकाणी छ आणि श ही डॅश डॅश असा प्रश्न असायला पाहिजे। ठीक आहे। आणि छ आणि श काय आहेत? तर ही महाप्राण आहेत, 14 महाप्राणापैकी एक आहेत। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 2 महाप्राण। ठीक आहे। याच्याबद्दल माहिती आपण पहिल्या प्रश्नामध्ये पाहिलेली आहे। प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्र शासनाद्वारे प्रकाशित केले जाणारे मासिक कोणते? आता मित्रांनो, राज्यामध्ये सुरू असणाऱ्या योजना आणि इतर माहिती पुरवण्यासाठी राज्यामध्ये लोकराज्य आणि केंद्रामध्ये योजना हे मासिक प्रकाशित केलं जातं। म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 लोकराज्य महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये भारतामध्ये योजना नावाचं मासिक प्रकाशित केलं जातं। ठीक आहे। प्रश्न क्रमांक 9, देवालय हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी विग्रह कसा होतो? देव अधिक आलय। या ठिकाणी देवचं शेवटचं अक्षर काय आहे? तर या ठिकाणी व पूर्ण असल्यामुळे काय आलेलं आहे? स्वर हे शेवटचं अक्षर आहे। ठीक आहे।
पहिल्या शब्दाचा शेवटचा अक्षर स्वर आहे आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर काय आहे स्वरच आहे. म्हणजे या ठिकाणी दोन्ही अक्षर काय आहेत स्वर असल्यामुळे हे स्वर संधीचं उदाहरण आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असेल ऑप्शन 4 स्वर संधी. प्रश्न क्रमांक 10 ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येतो? मित्रांनो ज्ञानपीठ पुरस्कार आहे तो 1965 पासून दिला जातो. कधीपासून 1965 पासून आणि तो साहित्यामध्ये लेखनामध्ये दिलेल्या योगदानासाठी दिला जातो. म्हणजे ऑप्शन 2 हे आपलं उत्तर असेल साहित्य. प्रश्न क्रमांक 11 दिग्विजय या शब्दातील संधी प्रकार कोणता? आता मित्रांनो दिग्विजयचा विग्रह कसा होतो? दिक अधिक विजय. ठीक आहे. क व्यंजन आहे आणि व देखील व्यंजन आहे. म्हणजे या ठिकाणी कोणती संधी असेल? व्यंजन संधी असेल. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. एखादा शब्द तयार होताना जे दोन शब्द एकत्र येणार आहे त्या दोन्ही शब्दातील कोणतंही एक अक्षर जर व्यंजन असेल तर त्या ठिकाणी व्यंजन संधी असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12 भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र केव्हा सुरू झाले? आता मित्रांनो भारतामध्ये पहिलं दूरदर्शन केंद्र आहे ते 1959 साली सुरू करण्यात आलं होतं. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो भारतातील पहिलं आकाशवाणी केंद्र 1927 आणि भारतातील पहिलं रेडिओ केंद्र हे ऑल इंडिया रेडिओच्या नावानं 1936 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 13 अनुरूप अनुसार यासारखे शब्द जोडताना मागील शब्दाचे सामान्य रूप होऊन मग संधी होते. आता मित्रांनो संधी कोणते होते ते सांगायचं आहे. या ठिकाणी पहा आता क्रमांक अधिक अनुसार क्रमांकानुसार या ठिकाणी काय झालं तर क आहे असं राहिलं. म्हणजे पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आहे ते आहे असं राहिलं आणि दुसऱ्या शब्दातील अक्षरामध्ये बदल झाला. म्हणजे काय झालं जर एखाद्या शब्दाची संधी होताना पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आहे तसं राहील आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर लोप होईल तर त्यावेळी कोणती संधी असते? पूर्वरूप संधी असते. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी पहा क्रमांकानुसार मध्ये काय होतंय? क्रमांक अधिक अनुसार क्रमांकानुसार. म्हणजे या ठिकाणी पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर कोणतं आहे? क ते आहे असं राहतंय. परंतु दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर कोणतं आहे? परंतु दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर कोणतं आहे? अ. याचं बदलून आ होतं. म्हणजे क्रमांकानुसार असं होतं. म्हणून या ठिकाणी पूर्वरूप संधी आहे. जर पहिलं अक्षर लोप पावलं असतं आणि दुसरं अक्षर जर पहिलं अक्षर लोप पावलं असतं आणि दुसरं अक्षर आहे असं राहिलं असतं तर त्या ठिकाणी काय झालं असतं? पररूप संधी झाली असती. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 14 रेड क्रॉस या संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? मित्रांनो रेड क्रॉस या संस्थेची स्थापना आहे ती 1963 साली झाली होती आणि याचं मुख्यालय आहे ते स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा या ठिकाणी आहे. वर्ष 1963 आणि मुख्यालय स्वित्झर्लंडमध्ये जिनिव्हा. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 15 शब्द प्रकार सांगा आयोग. आता मित्रांनो आयोग हे काय आहे? एखाद्या समितीसाठी वापरलं जाणारं सामान्य नाम आहे. म्हणजे काय नाम आहे. ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 मसूर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? मित्रांनो मसूरी आपण ऐकलं असेल ज्या ठिकाणी काय आहे? IAS ट्रेनिंग सेंटर आहे. लाल बहादूर शास्त्री अकॅडमी आहे त्या ठिकाणी. ठीक आहे. तर मित्रांनो हे भारतातील उत्तराखंड या राज्यामध्ये आहे. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. मसूरी कुठे आहे? उत्तराखंड मध्ये आहे. प्रश्न क्रमांक 17 आंबे या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा आंबे हे आंबा या शब्दाचं अनेक वचन आलेलं आहे. म्हणजे एक वचन शब्द कोणता असेल? आंबा असेल. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 मध्य रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे? आता मित्रांनो भारतामध्ये एकूण 18 रेल्वेचे झोन आहेत. तर त्यापैकी 6 झोन महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्यापैकी मध्य रेल्वे आहे त्याचं मुख्यालय आहे ते मुंबई आहे. म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. ठीक आहे. महाराष्ट्रामध्ये 6 कोणते कोणते आहेत? मध्य रेल्वे, दक्षिण मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, कोकण रेल्वे, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे. ठीक आहे. तर यापैकी मध्य रेल्वेचं मुख्यालय मुंबई हे महाराष्ट्रामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 19 खोंड या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. आता मित्रांनो खोंड म्हणजे काय? गाईचं वासरू, गाईचं नर वासरू. तर या ठिकाणी मादी वासरूसाठी काय असतं? कालवड असतं. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल कालवड. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 भारतामध्ये केंद्रीय माहिती अधिकार अधिनियम कोणत्या वर्षापासून लागू झाला? आता मित्रांनो माहिती अधिकार अधिनियम कधीचा? 2005 चा आहे आणि तो 12 ऑक्टोबर कधी? 12 ऑक्टोबर 2005 पासून लागू झालेला आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आता मित्रांनो मानवी डोळ्याचा इरिस नावाचा भाग आहे जो कुठे असतो? भोबळामध्ये असतो. ज्याला काय म्हणतो आपण? बाहुली असं म्हणतो. तो काय करतो? डोळ्याच्या आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो. म्हणजे ऑप्शन 2 इरिस हे आपलं उत्तर असेल किंवा डोळ्यातील बाहुली असं म्हटलं तरी चालेल. प्रश्न क्रमांक 22 कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? आता मित्रांनो आपल्याला माहित असतील विभक्ती प्रत्यय
प्रथमेला प्रत्यय नसतात. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर, सॉरी म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो द्वितीयला सला ते एकवचनामध्ये आणि सलाना ते अनेक वचनामध्ये, त्याचप्रमाणे तृतीयला नेईशी निहीशी, चतुर्थीला सला ते सलाना ते, पंचमीला ऊन हुन, षष्टीला चाची चे चे चाची आणि सप्तमीला त इ आ हे प्रत्यय असतात. तर संबोधन या विभक्तीला नो हा प्रत्यय असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, प्रथिन संश्लेषण प्रक्रियेत पेशींचा डॅश डॅश हा घटक महत्वपूर्ण भूमिका पार पाडतो. आता मित्रांनो पेशीमधील आंतरद्रव्य जालिकेमध्ये रायबोझोम्स असतात. ते काय करतात? प्रोटीन सिंथेसिसचं म्हणजे काय, प्रथिन संश्लेषणचं काम करतात. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असेल. प्रथिने बनवण्याचं काम कोण करतं? रायबोझोम्स बनवतात. आणि ते कुठे असतात? आंतरद्रव्य जालिकेमध्ये असतात, पेशीमधील आंतरद्रव्य जालिकेमध्ये. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, खालील वाक्यातील सामान्य रूप ओळखा. जाईच्या वेलीला सुंदर फूल आले आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सामान्य नाम विचारलेलं नाहीये, सामान्य रूप विचारलंय. सामान्य नाम असतं तर काय आलं असतं? वेली आलं असतं. ठीक आहे. आणि या ठिकाणी सामान्य रूप विचारल्यामुळे कोणत्या शब्दात सामान्य रूप झालेलं आहे? तर वेलीला या शब्दात सामान्य रूप झालेलं आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो प्रत्यय लागण्या अगोदर मूळ शब्दामध्ये जो बदल होतो त्याला काय म्हटलं जातं? सामान्य रूप म्हटलं जातं. आणि या ठिकाणी वेल या शब्दाचं सामान्य रूप वेलीला हे झालेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, ध्वनीचा वेग डॅश डॅश मध्ये सर्वात जास्त असतो. मित्रांनो ध्वनीला प्रवास करण्यासाठी किंवा काही अंतर पुढे जाण्यासाठी कशाची आवश्यकता असते? माध्यमाची आवश्यकता असते. मग त्यामुळे जे माध्यम अधिक घन असेल त्यामधून आवाज सर्वाधिक जास्त वेगाने प्रवेश करतो. म्हणजे स्थायूमधून ध्वनी आहे तो सर्वाधिक वेगाने प्रवास करतो. म्हणजे आपलं उत्तर काय असेल? ऑप्शन 1 स्थायू. तर मित्रांनो निर्वात पोकळीमध्ये वातावरण नसल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारचं माध्यम नसल्यामुळे यामध्ये ध्वनीचा वेग आहे तो 0 असतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, वाक्यात नामाच्या ऐवजी येणाऱ्या शब्दाला कोणती संज्ञा आहे? मित्रांनो वाक्यामध्ये नामाचा पुनर्वापर किंवा पुन्हा पुन्हा वापर टाळण्यासाठी नामाऐवजी सर्वनामाचा वापर केला जातो. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे. नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 27, खालीलपैकी कोणत्या देशात जनहितार्थ याचिका या संकल्पनेचा जन्म झाला? मित्रांनो PIL चा शोध कोणत्या देशामध्ये लागला होता? अमेरिका या देशामध्ये लागला होता. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28, चपळ घोड्याने शर्यत जिंकली या वाक्यातील विशेषण ओळखा. मित्रांनो विशेषण म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीचा वस्तूचा गुण दाखवणारे शब्द. तर या ठिकाणी घोड्यासाठी चपळ हे विशेषण आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29, पक्षांतर बंदी कोणत्या घटना दुरुस्तीनंतर अस्तित्वात आली? मित्रांनो पक्षांतर बंदी कायदा कोणत्या वर्षी झाला? 1955 साली. आणि 1985 साली 52वी घटना दुरुस्ती करून राज्यघटनेमध्ये परिशिष्ट क्रमांक 10 जोडण्यात आला, ज्यानुसार पक्षांतर बंदीवर बंधनं घालण्यात आली. म्हणजे ऑप्शन 3 52वी घटना दुरुस्ती हे आपलं उत्तर असणार आहे. वर्ष कोणतं? 1985. प्रश्न क्रमांक 30, आख्यात म्हणजे काय? आता मित्रांनो आख्यात म्हणजे काय? तर धातूला प्रत्यय लागून जेव्हा त्याचं क्रियापद बनतं तर त्या क्रियापदाला आख्यात असं म्हटलं जातं. म्हणजे क्रियापदामध्ये होणारा बदल म्हणजेच आख्यात. ठीक आहे. किंवा क्रियापदाचा अर्थ म्हणजे आख्यात. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. आता मित्रांनो इथून पुढे बुद्धिमत्ता आणि अंकगणित या विषयाचे प्रश्न असतील. प्रश्न क्रमांक 31, 6 मुले वर्तुळाच्या केंद्राकडे तोंड करून वर्तुळाकार बसलेले आहेत. मित्रांनो हे वर्तुळ आहे आणि ही 6 मुलं आहेत. ठीक आहे. राजीव मोहनच्या उजवीकडे आहे. मित्रांनो राजीव हा मोहनच्या उजवीकडे आहे. ठीक आहे. पण विजयच्या डावीकडे नाही. म्हणजे या ठिकाणी विजय लिहूया, ना उजवीकडे ना डावीकडे, समोर लिहूया. चंद्र हा बाबू विजयच्या मध्ये आहे. मित्रांनो चंद्र आहे तो बाबू आणि विजयच्या मध्ये आहे. ठीक आहे. हा विजय, हा बाबू, हा चंद्र. ठीक आहे. राहिला कोण? अजय. अजय या ठिकाणी आला. आता या ठिकाणी पहा विजय अजयच्या डाव्या बाजूचा आहे. मित्रांनो या ठिकाणी आहे का? आहे. जर विजय व मोहनने आपल्या जागांची अदलाबदल केली तर अजय व चंद्रच्या मध्ये कोण? आता मित्रांनो विजय आणि मोहन यांच्यामध्ये अदलाबदल झाली तर मोहन या ठिकाणी आला आणि अजय आणि चंद्रच्या मध्ये कोण आला? मोहन आला. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, रुपये 5,000 वर 2 वर्षांसाठी 8% प्रतिवर्ष दराने चक्रवाढ व्याज किती? आता मित्रांनो चक्रवाढ व्याज काढण्याचा फॉर्म्युला तुम्हाला सर्वांना माहित असेल, परंतु आपण त्यानुसार काढायचं नाही. 2च वर्ष आहे त्यामुळे काय करायचं? आधी सुरुवातीला 1 वर्षात सरळ व्याज काढायचं, अधिक मुद्दलामध्ये ती रक्कम मिळवून
दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज काढायचं, म्हणजे एका वर्षाचं आणखी सरळ व्याज काढायचं तर आपल्याला उत्तर मिळेल. मग या ठिकाणी पहा 5000चं एका वर्षासाठी सरळ व्याज किती असेल, मदक भागिले 100 बरोबर सरळ व्याज 5000 गुणिले दर किती आहे 8 गुणिले या ठिकाणी वर्ष 1 पकडायचं आहे फक्त, ठीक आहे, भागिले 100. या 2 शून्याला या 2 शून्य गेले, राहिले किती 50 गुणिले 8 म्हणजे 8×40 400 रुपये पहिल्या वर्षाचं सरळ व्याज झालं. आता मित्रांनो हे 400 रुपये आहे ते 5000 रुपयामध्ये मिळवायचं, ठीक आहे. किती होतं 5400. मग 5400 रुपयांचं त्या वर्षाचं व्याज काढायचं, किती होईल, पुन्हा मदक भागिले 100 वर्ष एकच 5400 गुणिले 8 गुणिले 1 वर्ष किती 1 भागिले 100. शून्याला शून्य गेले, शून्याला शून्य गेले, 54 गुणिले 8 बरोबर किती 432. मग मित्रांनो पहिल्या वर्षाचं सरळ व्याज किती होतं 400, दुसऱ्या वर्षाचं किती आहे 432. 400 अधिक 432 किती 832. म्हणजेच ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. 2 वर्षासाठी चक्रवाढ व्याज किती आलं 832 रुपये आलं. फॉर्म्युला वापरला तर जास्त मोठं गणित होईल आणि त्यामुळे तुम्हाला ते पाठ देखील करून ठेवायला लागेल. त्यापेक्षा काय करायचं, सुरुवातीला एका वर्षात सरळ व्याज काढायचं, ठीक आहे. त्याच्यामध्ये नंतर जे सरळ व्याज येईल ते मुद्दलामध्ये मिळवायचं आणि त्या मुद्दलासाठी दुसऱ्या वर्षाचं सरळ व्याज काढायचं. म्हणजे पहिल्या वर्षात सरळ व्याज आणि दुसऱ्या वर्षात सरळ व्याज काय होईल आपल्याला एकूण चक्रवाढ व्याज होईल, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33. राधिकाने 2014 मध्ये राष्ट्रीय बालिका दिनापासून जागतिक महिला दिनापर्यंत दररोज 2 लिटर दूध घेतले तर तिने एकूण किती लिटर दूध घेतले. आता मित्रांनो या ठिकाणी आपल्याला जीकेचं ज्ञान देखील असलं पाहिजे. राष्ट्रीय बालिका दिन कधी असतो 24 जानेवारी आणि जागतिक महिला दिन 8 मार्च, ठीक आहे. मग मित्रांनो 24 जानेवारी ते 8 मार्च एकूण किती दिवस येतील, जानेवारी महिन्यातील 24 25 26 27 28 29 30 31 जानेवारी महिन्यातील किती दिवस 8 दिवस. फेब्रुवारी महिन्यातील हे लीप वर्ष आहे का नाहीये म्हणून 28 दिवस अधिक मार्च महिन्यातील किती 8 दिवस. 8 अधिक 28 अधिक 8 बरोबर किती 44 आणि दररोज किती लिटर दूध आहे 2 लिटर आहे, ठीक आहे. मग 44 गुणिले 2 किती आलं 88 म्हणजे एकूण 88 लिटर दूध तिने घेतलेलं आहे. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. या प्रश्नामध्ये थोडं जीकेचं नॉलेज देखील असणं गरजेचं आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34. एका मजुराची 13 दिवसांची मजुरी 585 रुपये आहे तर 15 दिवसांची मजुरी किती. आता मित्रांनो या ठिकाणी काय करायचं आहे, फक्त 13 दिवसांची मजुरी 585 भागिले एकूण दिवस 13 गुणिले 15 या फॉर्म्युलामध्ये किमती ठेवलं तर काय मिळेल आपल्याला 585 भागिले 13 म्हणजे एका दिवसाची मजुरी मिळेल आणि गुणिले 15 म्हणजे 15 दिवसांची मजुरी मिळेल. मग आपल्याला काय करायचं सुरुवातीला एका दिवसाची काढायची आणि नंतर 15 दिवसाची काढायची. त्यापेक्षा एकच मोठा फॉर्म्युला लिहिला आणि एकूण काढली, ठीक आहे. 585 भागिले 13 किती आलं 45 गुणिले 15 किती आलं 45 गुणिले 15 675 म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. तर मित्रांनो जर एका दिवसाची मजुरी विचारली तर काय येईल 585 भागिले 13 45 रुपये आणि 15 दिवसांची 675 रुपये, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35. एका खेळाडूचा खालून क्रमांक 20वा आणि वरून क्रमांक 25वा आहे तर त्या स्पर्धेत किती खेळाडू होते. आता मित्रांनो रांगेप्रमाणे सोडवायचं आहे. एका रांगेत एकूण किती खेळाडू होते आपण कसं काढतो, खालून क्रमांक 20 अधिक वरून क्रमांक 25 वजा 1, ठीक आहे. काय येतं 20 अधिक 25 45 वजा 1 बरोबर 44. रांगेत एकूण 44 मुलं असणार आहेत म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 36. एका संख्येला 12ने भागल्यास बाकी 7 उरते आणि 15ने भागल्यास बाकी 10 उरते तर ती संख्या कोणती. आता मित्रांनो या ठिकाणी पहा 66 ला 12ने भागलं 12 पंचे 60 बाकी 7 उरली, ठीक आहे. 15ने भागलं 15 चौक 60 बाकी 7च उरली म्हणजे या ठिकाणी हे नाहीये. 70 ला पहा 12 पंचे 60 बाकी 10 उरते नाही येत आहे. 50 ला बघा 12 चौक 48 बाकी 5 उरते हे देखील नाही येत आहे. मग 55 ला पहा 12 चौक 48 अधिक 7 55 बाकी 7 राहिली आणि 15 ते 45 बाकी तर राहिली 10 राहिली म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. या ठिकाणी या दोन्हीने फक्त काय करायचं पर्यायांना भागून बघायचं बाकी 7 आणि बाकी 10 उरते का. प्रश्न क्रमांक 37. एका सांकेतिक भाषेत CBE म्हणजे BAD GmbH म्हणजे काय. आता मित्रांनो या ठिकाणी पहा C साठी B आलेलं आहे म्हणजे एक अक्षर मागं आलो आपण, B साठी A आलं म्हणजे एक अक्षर मागं आणि
ई साठी डी आलं म्हणजे एक अक्षर मागं, ठीक आहे. याप्रमाणे जी साठी एक अक्षर मागं आलं काय आलं एफ, एम साठी एल, बी साठी ए आणि एच साठी जी, म्हणजे एफ एल ए जी हे आपलं उत्तर असेल, म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, आनंद व श्रीधर यांच्या वयांची बेरीज 81 वर्ष आहे. श्रीधरचे वय आनंदच्या वयापेक्षा दुप्पट आहे, तर श्रीधरचे वय किती वर्षे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, बेरीज 81 वर्ष आहे आणि श्रीधरचं वय आहे ते आनंदच्या दुप्पट आहे, म्हणजे आपण काय करूया, आनंदचं वय बरोबर एक्स मानूया, तर श्रीधरचं वय किती असेल 2x असेल. आणि मित्रांनो या दोन्हीची बेरीज किती आहे 81 आहे. सोडवा मग आता, 3x बरोबर 81, तर x बरोबर किती 81 भागिले 3, 81 भागिले 3 किती येतं 3 किती 3 2 7 त्रिक 21 म्हणजे 27, ठीक आहे. म्हणजे x बरोबर काय आलं 27 आलं. मग मित्रांनो x बरोबर 27 म्हणजे काय आलं आनंदचं वय आलं आणि श्रीधरचं वय किती आहे त्याच्या दुप्पट आहे, म्हणजे 27 गुणिले 2 बरोबर 54, म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. श्रीधरचं वय 54 वर्ष आहे आणि आनंदचं वय 27 वर्ष आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 39, राजजवळ 6 चेंडू होते, सुजयकडे 2 चेंडू होते. राजने रामला 4 चेंडू दिले, रामने सुजयला 3 चेंडू दिले. राजने सुजयला 1 चेंडू दिला. या देवाणघेवाणीनंतर प्रत्येकाकडे जमा असलेल्या चेंडूची संख्या किती? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, राज, राम, सुजय, ठीक आहे. या ठिकाणी सुरुवातीला राजजवळ 6 होते आणि सुजयकडे 2 होते. राज 6, सुजय 2. मग मित्रांनो या ठिकाणी राजने रामला 4 चेंडू दिले, याच्याकडे किती राहिले 2 राहिले. रामने सुजयला 3 दिले, मग सुजयकडे किती झाले 5 झाले. मग नंतर काय झालं, राजने सुजयला आणखी 1 चेंडू दिला, म्हणजे याच्याकडे 1 राहिला, याच्याकडे 1 राहिला आणि सुजयकडे 6 झाले. म्हणजे उत्तर काय असेल आपलं राज 1, राम 1 आणि सुजय 6, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, स्मिताचे तोंड वायव्य दिशेस असल्यास तिच्या डाव्या हाताला कोणती दिशा येईल? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, उत्तर, दक्षिण, ठीक आहे, पूर्व आणि पश्चिम, याप्रमाणे उत्तर आणि पश्चिम यांच्या मध्ये दिशा येते, त्याला काय म्हणायचं वायव्य दिशा, ठीक आहे. ही वायव्य दिशा झाली. जर स्मिताचं तोंड या दिशेला असेल तर तिच्या उजव्या हाताला असेल ती ईशान्य दिशा असेल आणि डाव्या हाताला असेल ती नैऋत्य दिशा असेल, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल, स्मिताच्या डाव्या हाताला कोणती दिशा आलेली आहे नैऋत्य दिशा आलेली आहे, म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41, 6:15 घड्याळाच्या आरशातील प्रतिमेत किती वाजलेले दिसतील? आता मित्रांनो हे घड्याळ आहे, याच्यामध्ये 6:15 झालेले आहेत, म्हणजेच 6 एक काटा या ठिकाणी आहे आणि एक काटा या ठिकाणी आहे. जर आरशामध्ये पाहिलं तर काय दिसेल, याप्रमाणे दिसेल, म्हणजेच किती वाजले असतील 5:45 झाले असतील, म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 42, घड्याळात ठीक 8 वाजले असता आरशात किती वाजले असतील? आता मित्रांनो पहा, हे घड्याळ आहे, 8 वाजता कसं असेल याप्रमाणे असेल. आरशामध्ये कसं दिसेल मग ते याप्रमाणे दिसेल. मग मित्रांनो या ठिकाणी काय असतं 4 असतं, या ठिकाणी 12 असतं, म्हणजेच 4 वाजलेले दिसतील. 8 वाजता किती वाजलेले असतील 4 वाजलेले असतील, म्हणजेच ऑप्शन 4 आपलं उत्तर असेल. जेव्हा घड्याळामध्ये 8 वाजले असतील तेव्हा आरशामध्ये 4 वाजले तसे दिसेल, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43, जेव्हा मी सकाळी 7 वाजता घरात प्रवेश करतो तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, तर माझे घर कोणते मुख्य आहे? आता मित्रांनो आता मी घरामध्ये प्रवेश केला तेव्हा माझी सावली माझ्या डाव्या बाजूला होती, ठीक आहे. मग मित्रांनो वेळ कितीची होती सकाळी 7ची, म्हणजे सूर्य उगवण्याची वेळ होती आणि त्यावेळी आणि त्यावेळी मित्रांनो सावली जर डाव्या बाजूला असेल तर त्याच्या डाव्या बाजूला कोणती दिशा असेल पश्चिम दिशा असेल, ठीक आहे. त्याच्या डाव्या बाजूला पश्चिम दिशा आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला कोणती आहे पूर्व दिशा आहे. आणि मित्रांनो घरात प्रवेश करताना त्याचा हात डाव्या बाजूला होता आणि ती पश्चिम दिशा होती, ठीक आहे. तर मित्रांनो त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल? मग त्याचं तोंड आहे ते मित्रांनो, आता उभा राहून पहा, उत्तर, दक्षिण, पश्चिम आणि पूर्व, ठीक आहे. मग मित्रांनो घरात प्रवेश करताना जर त्याच्या डाव्या हाताला पश्चिम दिशा असेल तर त्याचं तोंड कोणत्या दिशेला असेल उत्तरेला असेल आणि घराचं तोंड कोणत्या दिशेला असेल दक्षिणेला असेल, म्हणजेच ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 44, अमित शीर्षासन करीत असताना त्याचे तोंड आग्नेय दिशेकडे असल्यास त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा आहे?
आता मित्रांनो या ठिकाणी पहा, शीर्षासन करताना काय करतो आपण, ज्या दिशेला तोंड आहे ठीक आहे त्या दिशेने खाली जाऊन आपलं तोंड आपलं तोंड उलट्या बाजूला नेतो ठीक आहे. म्हणजे काय, जर आपलं तोंड या ठिकाणी पहा उत्तरेकडे असेल तर शीर्षासन करताना आपले जे तोंड आहे ते कुठे जाईल, दक्षिणेकडे जाईल ठीक आहे. मग मित्रांनो परंतु आपल्या बॉडीची बाकी बाजू आहे ते उजवा भाग डावा भाग तो त्याच बाजूला असेल ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आम्ही शीर्षासन करताना त्याचं तोंड आग्नेय दिशेकडे आहे ठीक आहे. शीर्षासन करताना म्हणजेच त्याचं तोंड जर आग्नेय दिशेला असेल तर मित्रांनो त्याची मूळ दिशा कोणती होती, वायव्य होती. आणि वायव्यासाठी आपण काय पाहिलं, जर तोंड वायव्येकडे असेल किंवा मूळ दिशा वायव्य असेल तर डाव्या हाताला कोणती दिशा असते, नैऋत्य, आणि उजव्या हाताला कोणती असते, ईशान्य. म्हणजे या ठिकाणी विचारलेलं काय, उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे, ऑप्शन 1 ईशान्य दिशा असणार आहे ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45, एका चौरसाची बाजू 8.8 सेमी लांबीची आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. मित्रांनो चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर काय, बाजूचा वर्ग म्हणजे 8.8 चा वर्ग किती येतो, 8.8 चा वर्ग काढून बघायचं, उत्तर येईल 77.44 म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 46, सोमवार 6 डिसेंबर 1993 रोजी अक्षय व अंकिता यांचा लग्नाचा वाढदिवस साजरा करतात तर 1997 साली त्याच दिवशी कोणता वार असेल. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, 6 डिसेंबर 1993 ला सोमवार होता आणि 1997 ला कोणता वार असेल ते काढायचा आहे. मग मित्रांनो 94 साठी 1 दिवस 7 वर्ष आहे, 95 साठी 1 वर्ष 7 वर्ष आहे, मग 96 साठी 2 दिवस लीप वर्ष आहे, 97 साठी 1 दिवस 7 वर्ष आहे. म्हणजे एकूण 5 दिवस पुढे जायचं आहे. मग सोमवारपासून 5 दिवस पुढे गेल्यावर काय मिळतं, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. जो 5वा दिवस आहे तो आपलं उत्तर असेल. म्हणजे कोणता, शनिवार आपलं उत्तर असेल. म्हणजे ऑप्शन 3 आपलं उत्तर असणार आहे. 1997 साली 6 डिसेंबर रोजी शनिवार हा दिवस असेल ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 352 चौरस सेंटीमीटर आहे. त्याच्या काटकोन करणाऱ्या 2 बाजूंपैकी एक बाजू 22 सेमी आहे तर दुसरी किती. आता मित्रांनो त्रिकोण क्षेत्रफळ सूत्र काय, 1/2 गुणिले लांबी गुणिले रुंदी ठीक आहे. मग आता या ठिकाणी पहा काय करू आपण, त्रिकोण क्षेत्रफळ बरोबर म्हणजे 352 बरोबर 1/2 गुणिले 22 गुणिले विड्थ ठीक आहे. मग किती आलं, 102 गुणिले 22 बरोबर 11 ठीक आहे. म्हणजे 11W विड्थ बरोबर 352. मग मित्रांनो दुसरी बाजू म्हणजे विड्थ बरोबर काय येईल, दुसरी बाजू म्हणजे विड्थ बरोबर 352 भागिले 11. डब्ल्यू इकडे राहिलं तर 11 इकडे भागिले होत आहे. म्हणजे 352 भागिले 11 बरोबर किती येतं, 32 सेमी. म्हणजे ऑप्शन 4 आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, एका धोप्याला एक कपडा दोरीवर वाळवण्यासाठी 10 मिनिटे लागतात तर त्याला 20 कपडे वाळवण्यास किती वेळ लागेल. मित्रांनो कॉमन सेन्सचा प्रश्न आहे, 10 मिनिटे लागणार आहेत. ऑप्शन 1 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49, एका पेटीत 175 आंबे व 100 केळी आहेत तर आंबे व केळीचे प्रमाण काय असेल. मग मित्रांनो प्रमाण काय असतं, 175 भागिले 100 म्हणजेच प्रमाण. आता त्याला पूर्णपणे भाग घालवून शेवटी राहतील संख्या पहा. मग 175 ला 25 न भागलं, 175 ला 25 भागलं किती आलं 7 आणि 100 ला 25 न भागलं की 4 म्हणजे 7/4 म्हणजेच 7/4 हे प्रमाण आहे. म्हणजे ऑप्शन 2 आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50, 1.5 मीटर लांबीच्या खिडकीला प्रत्येक 15 सेमी अंतरावर एक याप्रमाणे लोखंडी गज बसवायचे झाल्यास एकूण किती गज लागतील. आता मित्रांनो खिडकी आहे ठीक आहे, या ठिकाणी लोखंडी गज बसवायचे आहेत आणि 15 सेमी अंतरावर बसवायचे आहेत. खिडकीची लांबी किती 1.5 मीटर आहे म्हणजे किती 1.5 मीटर 1.5 मीटर बरोबर 150 सेंटीमीटर आहे. आणि मित्रांनो 150 सेमी खिडकीवर 15 सेमी प्रमाणे लोखंडी गज उभे केले तर किती मिळेल, 150 भागिले 15 बरोबर 10 ठीक आहे. 10 भाग होतील. मग 10 भाग करायचे आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 भाग झालेले आहेत ठीक आहे. मग 10 भागासाठी किती गज लागले, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. एकूण किती गज लागले, 9 गज लागले. म्हणजे ऑप्शन 1 आपलं उत्तर असणार आहे. एकूण गज किती लागतील, 9 गज लागतील. 10 भाग करायचे असतील तर किती गज लावावे लागतील, 9 गज लावावे लागतील. आणि त्याचप्रमाणे जर एखादा कापड आहे त्याचे 10 तुकडे करायचे तर ते किती वेळा कापायला लागेल, 9 वेळा कापायला लागेल. म्हणजे 9 आहे आपलं उत्तर असणार आहे ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. ही होती 2024 मधील होणाऱ्या पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारी एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या मित्रांना नातेवाईकांच्यासोबत शेअर करा. तसेच व्हिडिओबद्दल माहिती किंवा प्रश्नांबद्दल तुमच्या काही शंका किंवा अभिप्राय असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटद्वारे विचारू किंवा कळवू शकता. त्याचबरोबर याच प्रकारचे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करण्यासाठी देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर चॅनलवर अपलोड करण्यात आलेली व्हिडिओ आणि इतर माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.